तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेघे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय. अशाच प्रकारे प्रभाग क्रमांक 17मध्ये अशाच प्रकारे सर्वात महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास कोर्टाने आदेश दिलेले आहेत आणि स्थानिक जिथले विरोधी पक्षाचे होते त्यांनी ती न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती की त्यांचं बांधकाम आहे जे अनधिकृत आहे आणि शेवटी कोर्टाने एक महत्त्वपूर्ण दिले. सर, तुम्हाला अभिनंदन. एक एवढं महत्त्वपूर्ण निर्णय देण्याचं काय कोर्टाने म्हटलं होतं सर? नेमकी कोर्टाने पहिल्या दिवशी जेव्हा ते मॅटर बोर्डावर आलं तेव्हा त्यांनी बघितलं बाबा की ही ऑर्डर काय पास केली. तर त्या ऑर्डरमध्ये त्याला सेक्शन जो लावला गेलेला आहे, स्वतः जजनी बराच अभ्यास केला याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे तो सेक्शन जो लावला गेला आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट सेक्शन 10(1)D, तर तो काय लागू होत नाही मला हे सिद्ध झालं कोर्टापुढे. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या लोकांची आर्ग्युमेंट झाली, त्यांचे वकील आले, आर्ग्युमेंट केली, बरेच जजमेंट दिले. दोन्हीकडच्या पक्षांनी वकिलांनी बरंच काय क्रॉस केलं एकामेकाला आणि मग कालच कोर्टाने स्टे देऊन टाकला की 17(अ)ला स्टे देण्यात यावं. ओके. कारण की स्टेट इलेक्शन कमिशनला विचारलं गेलं त्याच्या वकिलांना, तर ते म्हटले की आमचे सील झाले, आज 8 तारीखे सील झाले आमचं वगैरे वगैरे, स्टोरूममध्ये ठेवले आम्ही. मग आज ते आले. आज त्यांना परत विचारलं कोर्टाने की बाबा तुम्हाला शक्य आहे का यांचं नाव घेणं? तो बोलला आम्हाला शक्य आहे आज नाव घेणं यांचं. काल म्हटले नाही शक्य आहे, आज म्हटले शक्य आहे. तर त्याप्रमाणे यादीमध्ये नाव आलं. म्हणजे आता निवडणूक लढवण्यास तयार आहात? हो, तयार आहे. पण हा जो विषय अनधिकृत बांधकामाचा तो नेमकी कुणी न्यायालयामध्ये सादर केला होता? नाही, तो विषय असा आहे की 1985 साली माझ्या वडिलांनी हे घर घेतलेलं आहे. त्याचं बांधकाम त्यांनी केलं 2013 साली. नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं कमेन्समेंट सर्टिफिकेट घेऊन ते बांधकाम झालेलं आहे आणि 2015 साली मी ते बक्षीस म्हणून त्यांना मला दिलं ते घर. जिकडे आम्ही राहतो तेही राहतात वडील माझे आणि त्यांचा उदरनिर्वाह तिकडे जे आमचे जुने लोक होते ते ऑफिस आमचं बघतात, चालवतात. तर त्या हिशोबाने त्यांचा वडिलांचा तिकडे आमचा उदरनिर्वाह होतोय. फेब्रुवारी 2025मध्ये नवी मुंबईत 4,000हून अधिक नोटिसा आल्यात अनधिकृत बांधकामासंदर्भात. नोटिसा आल्या. काही लोकांनी गरजेपोटी बांधकाम केलेले आहेत. त्याच्यामध्ये हायकोर्टाने मार्च 2025मध्ये किशोर शेट्टी अगेन्स्ट आपले म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशी केस याचा त्यांनी निकाल लावला हायकोर्टाने की बाबा सगळ्या लोकांना म्युन्सिपॅलिटीला सांगितलं की 4 महिने तुम्ही पूर्ण सर्वे करा आणि सगळ्यांना संधी द्या की हे अधिकृत का होऊ शकत नाही घरं, त्याला पर्याय काय. त्याच्यावर प्रत्येक पक्षाच्या लोकांनी जाऊन UDमध्ये भेटले. त्यामध्ये अनेक त्यांनी पर्याय सांगितले. UDनी, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी, की बाबा FSI असा घेता येईल, FSI तसा घेता येईल आणि हे बांधकाम अधिकृत करता येतील वगैरे वगैरे. आणि ती प्रक्रिया चालू आहे अजूनही. काही निर्णय झालेला नाही की कुठले अधिकृत आहे कुठले अनधिकृत आहे, असा काही निर्णय झालेला नाही. सर, पण या प्रकरणात तुम्हाला अडकवण्याचं काम कोण करत आहे? किशोर पाटकर. किशोर पाटकर? पण का? मग ते तर म्हणतात मी जिंकलो, मग त्यांना भीती का? निलेश भोजनेंची भीती का? तर ती भीती आणि संशय याला काही इलाज नाही आहे. ते कोणाला येतील ते माहिती नाही आणि कसे जातील हेही माहिती नाही. त्यामुळे ते त्यांना विचारणं योग्य राहील किंवा त्यांना कसली भीती आहे किंवा त्यांना ते हेही म्हणतील की बाबा हे राजकारण आहे, याच्यामध्ये साम दाम दंडभेद सगळं करावं लागतं, अशी त्यांची भूमिका असेल. परंतु माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणूकचा फॉर्म पण अवैध करावा त्यांच्याकडनंही अपेक्षा नव्हती. एवढ्या मोठ्या बाहुबली व्यक्तिमत्व आहे किशोर पाटकर, जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे. तर पण ठीक आहे, तर प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि त्याप्रमाणे ते काम केलं. परंतु एवढा इन्फ्लुएन्स की आरोसुद्धा त्या इन्फ्लुएन्समध्ये आल्या आहेत. त्यांना काय त्याच्यामध्ये
कुठलं प्रेशर आणलं गेलं किंवा कुठली आमिष दिली गेली याच्यावर तर कंप्लेंट करून ती कारवाईची मागणी मी करणारच आहे. पण त्या अधिकारी कोण दोषी, म्हणजे एवढं राजकीय दबाव आलं तुमचा अर्ज अवैध ठराव, तुमचा अर्ज अवैध ठराव, इथपर्यंत दबाव आला नेमकी काय, म्हणजे किती वाजेपर्यंत सुनावणी, किती वाजता तुम्हाला कळवलं की तुमचा अर्ज अवैध झाला? बघा 12 वाजता ऑब्जेक्शन घेण्यात आलं. रात्री की दुपारी 12 वाजता. हां. आणि साधारण मी माझा अर्ज दिला आरोला, ते एक 1:30-1:45 दिला माझा अर्ज. मी लिहून त्या लिखित दिलं सगळं लिहून की हे घडलेलं आहे असं असं. हायकोर्टाची ऑर्डर दाखवली, प्रक्रिया चालू आहे दाखवली म्युन्सिपाल्टीची. 2:30ला हिअरिंग लावली. किशोर पाटकरजी, त्यांचे वकील सगळे आले होते, मी होतो, माझे मित्र होते. त्यांना सगळं सांगितलं, आम्ही स्पष्टीकरण दिलं त्या गोष्टीचं. सगळं अर्ज ओके, ॲफिडेविट सगळं ओके. फक्त हेच की बाबा ही नोटीस आलेली MRTPची. आणि त्याप्रमाणे मग आम्हाला म्हटलं की 4:30-5ला या, तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊन टाकतो. ओके. तर आम्ही ठीक आहे म्हटलं, तुम्ही द्या ऑर्डर. आम्ही एकदम पॉझिटिव्ह होतो. 4:30ला गेलो आम्ही. ऑर्डर काय देणार होते ते त्यांनी काय सांगितलं नाही. त्या म्हटले की नाही हे असं बरंच काय आमच्याकडे येत असतं, कोणी काही लाख बोलू दे. त्यांचे शब्द असे होते, कोणी काही लाख बोलू दे, ते आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही करणार. ऐकून बरं वाटलं मला की बाबा ही व्यक्ती काहीतरी पॉझिटिव्ह बोलते. त्यावेळेला काही आमिष पोचली नसतील असं कदाचित शक्यता आहे. आणि नंतर चित्र पूर्ण बदललं. तुम्ही गेल्यानंतर जेव्हा मी 4:30-5ला गेलो तेव्हा बॉडी लँग्वेज जी होती मॅडमची, आरोची, ती पूर्ण वेगळी होती. आरो कोण होत्या मॅडम? प्रतिलता कोरथी. ओके. ह्या आरो होत्या. ऐकण्यात आलं आहे की त्या ॲडिशनल कलेक्टर पोस्टवर आहेत. आणि हीच गोष्ट खूप आश्चर्यजनक आहे की ज्या सेक्शन किंवा जे काय ऑर्डर त्यांनी पास केली आहे त्याच्यावर 2-5 वकील, 2 जज हायकोर्टामध्ये 3 दिवस 4 दिवस घेत आहेत. ते त्यांना एवढं न्यायालयीन ज्ञान की त्यांनी ते सगळं शोध काढून पुस्तकांचा ताबडतोब अर्ज अवैध केले. संदर्भ एवढे मोठे वापरले म्हणजे विशेष वाटतं मला. त्यांनी किती वकिलांना विचारलं असेल किंवा किशोर पाटकरजींची मदत घेतली असेल याच्यामध्ये. त्यांना याच्यामध्ये बरंच ज्ञान आहे किशोर पाटकरजींना. त्यांनी बऱ्याच बिल्डिंगी बांधल्या आहेत. ओके. अधिकृत अनधिकृत बिल्डिंगी बऱ्याच त्यांनी बांधलेल्या आहेत. त्यांच्या पण अनधिकृत बिल्डिंग आहेत ना. आत्ता त्यांनी अधिकृत करून घेतलं असं कळलेलं आहे मला. मग तुम्ही कोर्टात त्याच्यामध्ये विरोधामध्ये कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं काम करण्याची पद्धत लोकांच्या मध्ये आणि आपण त्या व्यक्तीला त्याच पद्धतीने करायचं असं गरजेचं नाही ना. कारण की ज्या बिल्डिंगी त्यांनी बांधल्या त्या बिल्डिंगमध्ये काही लोक राहतात आहे, काही लोकांना ताबा मिळणार आहे, लोकांना आशा आहे ती घर मिळण्याची. आणि आपण त्याच्या मागे लावून धरायचं. आणि मग पण आता जे आहे परिस्थिती बदललेली आहे. आता लोकांनाही कळत चाललं आहे की चूक काय, योग्य काय, अयोग्य काय. पण लोकांना ती भीती आहे की बाबा आमची घरं आम्हाला मिळणार की नाही, पुनर्बांधकाम होणार की नाही. तर मी सांगू इच्छितो की किशोर पाटकर किंवा अजून कोणी XYZ कोणी असू दे, पुनर्बांधकाम हे तुम्हाला कोणामुळे नाही होते. तुमची घरं आहेत, तुम्हाला ती घरं व्यवस्थित बनवून मिळणं हे तुमचा अधिकार आहे आणि ते होणार व्यवस्थितपणे. सर तुम्हाला ऑफर सुद्धा दिली होती, अर्ज मागे घ्या, बिनविरोध करण्याचा खटाटोप सुरू आला. काय बिनविरोध होती, काय ऑफर होती? आता काय, एखादी व्यक्ती तर म्हणजे 15-20 वर्षामध्ये एवढी संपत्ती एखादा माणूस जेव्हा गोळा करतो, कुठल्या मार्गाने करतो, सामान्य जनतेची कितपत फसवणूक होते या सगळ्या प्रकरणामध्ये, पुनर्बांधकामामध्ये. ते बिचारे साधेभोळे लोक असतात, त्यांना कळत नाही. कोणतरी येते प्रेमाने दमदाटीने घर रिकामं करणं आणि पुढे बिल्डिंगा कशी घरं मिळताना आम्हाला. म्हणजे तुमच्या वाशीमध्ये लोकशाही नाही आहे? त्या भागात नाही आहे. वाशीमधल्या सेक्टर 10 भागात लोकशाही नाही आहे. बाकी सगळीकडे व्यवस्थित आहे. वाशीमध्ये खूप छान काम चाललं आहे, पुनर्बांधकाम चांगलं होतं आहे. पण त्या भागात थोडी दमदाटी प्रकार, थोडी हुकुमशाही, थोडं बाहुबली स्टाईल जे कामकाज आहे. अशा उमेदवाराचा प्रचार का करत नाही मग? तुम्ही कमी पाहताय का? अशा उमेदवाराचा प्रचार तुम्ही करत नाहीत, म्हणजे दादागिरी करतायत समोरचे शिवसेनेचा उमेदवार. मग तुम्ही याचा प्रचार कधी करणार? प्रचार चालू आहे, लोकांनाही कळते, हे लोकांपर्यंत पोचते ती गोष्ट.
सर आता दर्शन भोईर उभे आहेत, ते त्यांना पुरस्कृत केलं होतं तुमच्या मॅटरमुळे, आता तुम्ही या, मग ते दोन चिन्ह कसं जाणार? शेवटी पक्ष तुमच्या बाजूने कदाचित कोल घेईल, कशी परिस्थिती आज हँडल होणार आहे आता? जसं मगाशी बोललो मी प्रेस कॉन्फरन्समध्ये की ज्यावेळेस माझा अर्ज अवैध झाला त्यावेळेला पुरस्कृत केलं गेलं होतं, करणं भाग होतं पक्षाला. हो, वन साईड नको म्हणून. चौथी जागा कशी काय रिकामी ठेवता येईल? वन साईड नको, तो दुसरा भाग आहे. पण पॅनल तर पूर्ण व्हायला पाहिजे. 4 जण जेव्हा आहेत बाय द्यायला नाही बरं. आणि दर्शन भोईरने ॲग्री केलं की ठीक आहे, त्याप्रमाणे आजचा जो निकाल आला आहे तर पक्षश्रेष्ठी तो विचार करते की कुठल्या पद्धतीने पुढे जायचं, की ज्यामुळे कुठली नाराजगी नको, व्यवस्थितपणे खुल्या मनाने जो कोणी असेल, मी किंवा दर्शन असेल, कॅन्डिडेट तिघांबरोबर, ते 3 आमचे ऑलरेडी कॅन्डिडेट आहेत. आता तुम्ही समजा जरी तुम्ही मागे त्यांनी घेतला, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवस नाही, उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाही. त्यामुळे पाठिंबा दिला तरी पाठिंबा देऊन ते काम शेवटी काही मतदारांनी त्यांनी केलेला प्रचार परत तो मतदारांपर्यंत पोहोचवणं, हे सगळं कन्फ्युजन आहे मतदारांपर्यंत. लोकांना कळतंय, प्रभाग जरी मोठा आहे हा, ते लोकांपर्यंत पोहोचतोय आम्ही, आमचे कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, सगळे जनतेला सगळं हे कळतंय आजकाल काय चाललंय. आणि हा प्रभाग तर एकदम लाईमलाईटमध्ये आणलेला आहे. अशा निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी तुम्ही करणार आहात का, की कोर्टात जाऊन त्यांना या संदर्भात ताशेरे ओढायला? सध्या शासनाकडे लेखी डिमांड जाणार आहे की ह्या पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ह्या अधिकाऱ्याला निलंबित का करण्यात येऊ नये. जो कोणी असेल, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ज्यांच्याकडे ह्या पॉवर आहेत, इलेक्शन कमिशन असेल, की तुम्ही काय ट्रेनिंग दिली आहे या अधिकाऱ्यांना, कुठल्या आधारावर असे हे अर्ज अवैध करतात, काय कारणांमुळे, कुठला प्रेशर आहे यांच्यावर. कृपया करून याच्यामध्ये डिपार्टमेंटल एन्क्वायरी लावावी आणि यांना निलंबित का करू नये याचा खुलासा द्यावा शासनाने. ओके, हे होते निलेश भोजने, आपल्याशी बातचीत केली. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निवडणुकी प्रक्रियामध्ये नेमकी गोंधळ काय झाला, याच्या मागे नेमकी कोण होतं, लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजे अशी भूमिका भाजपवाले व्यक्त करतायत, त्यामुळे तिथल्याच शिवसेनेचे उमेदवार असे का वागतायत असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सर, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.